अन्याय झाल्यास कानाखाली बसेल असा इशारा मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिलाय। तर घाटकोपर प्रकरणी एसएनसी पक्षप्रमुख शहांकडे याबाबत तक्रार करू असं खोचक टीका संजय राऊतांनी केलेली आहे। गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षाचं मुकसमर्थन असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे। घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी असा वाद पेटलेला आहे। एकीकडे 4च घरं मराठ्यांचे आहेत आणि मराठी माणसं घाणेरडी आहेत, मच्छी खातात, खाल्ल्याचा म्हणजे खालच्या दर्जाची त्यांची वागणूक आहे, अशा पद्धतीचा एक वाद जो आहे समोर येताना पाहायला मिळतोय। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख